जेवण कसं साधं असावं आणि चमचमीत असावं. जेवण साधंच असावं पण झणझणीत सुद्धा असावं असं वाटतं ना. कधी कधी अगदी तोंडाला पाणी सुटेल असं काहीतरी असावं. आता भाज्यांचा सीझन बऱ्यापैकी चालू आहे आणि 12 महिने काही भाज्या मिळतात. तर 12ही महिने उपलब्ध असलेलं असं वांग आणि पावटा याचं झणझणीत चमचमीत कालवण अगदी आमच्या गावाकडे बनवतात तसं आज पाहूया. बाजारात एकदम फ्रेश पावटा आणि वांगी भेटली म्हणून आज त्याचाच बेत केलाय. यासाठी पावटा सोलून घेतलाय. कुकरच्या एका शिट्टीतच हे पटकन असं कालवण होतं. कुकरमध्येच हा पावटा मी भाजून घेतलाय. अगदी थोडं तेल टाकून पावट्याला डाग पडूपर्यंत असा हा पावटा दोन्ही बाजूने छान भाजून घेतलाय. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं छान असं तडतडू दिलं आहे. आता जिरे तडतडल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक चॉप करून घेतला आणि तोही तेलामध्ये छान असा लालसर होऊसपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो तोही छान अगदी तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो लवकर भाजावा म्हणून यामध्ये आत्ताच मी 1 चमचा मीठ टाकला आहे. हे आपलं छान भाजून झालं आहे. आता यामध्ये आपण टाकतोय खोबरं आणि लसूण. फक्त ह्याचं मिक्सरला बारीक केलेली अशी पेस्ट याचा मसाला करून घ्यायचा. हेही सुद्धा तेलात छान असं भाजून घ्यायचं आहे. इतर कोणताही मसाला न वापरता घरीच बनवलेला लाल तिखट मसाला किंवा कांदा लसूण मसाला आणि वांग आणि पावटा हे सगळं मिश्रण एकत्र करून छान असं कालवून घ्यायचं आहे. तर मला हवं तेवढं एवढ्या भाजीसाठी मी गरम पाणी ह्याच्यामध्ये घालते. गरम पाण्याने कालवणाला कटही छान येतो आणि वांगे किंवा पावटा डाडरण्याची शक्यता कमी असते. हे छान मिक्स ढवळून घेतल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते मी आणि छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. या कालवणाला कुकरची एकच शिट्टी द्यायची आहे. गॅस मीडियम फ्लेमवरतीच पाहिजे, नाहीतर जास्त फ्लेमवरती असेल तर मग उतू येण्याची किंवा फसफसण्याची शक्यता दाट असते. 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे. बघू शकताय आपलं वांग आणि पावट्याचं कालवण किती मस्त झालेलं आहे आणि झणझणीत दिसतंय. ही झणझणीत आणि चमचमीत गावच्या पद्धतीने बनवलेलं वांग आणि पावट्याचं कालवण गरम गरम टम्म फुगलेल्या भाकरीसोबत, गरम गरम चपातीसोबत, भातासोबत खायला खूपच चविष्ट आणि भन्नाट असं लागतंय. तर ह्या अशा गावाकडच्या पद्धती तुम्हीही करता का, किंवा तुम्ही कोणते कालवण किंवा कोणती भाजी अशा पद्धतीची गावच्या पद्धतीने करता ते कमेंट करून मला नक्की सांगा. आशा करते की आजची वांग पावट्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद.